श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांमध्ये दिवसेंदिवस लाखोंच्या पटीनं वाढ होत आहे. ही फक्त स्वामींच्या एक देव म्हणून नाही, तर स्वामींनी त्यांची दिलेली कलियुगामधील प्रचिती आणि स्वामींचा आपल्या भक्तांवरती असलेला विश्वास याच्यामुळं आहे. अशा या श्री स्वामी समर्थांचा आपण जर जप रोजच्या रोज केला तर, किंवा श्री स्वामी समर्थांचं जपाचं जर अनुष्ठान आपल्याला करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीनं करायचं याबद्दलची माहिती बऱ्याच जणांना नसते. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचा आपल्याला जर नित्य जप करायचा असेल तर त्याचं अनुष्ठान कशा पद्धतीनं करायचं, ही जप करत असताना हे जप आपल्याला 5, 7, 11 अशा कोणत्या संख्येमध्ये करायचं आहे, जपमाळ कशा पद्धतीनं असायला हवी, किंवा ह्या अनुष्ठानाची तयारी, संकल्प आणि अनुष्ठानाची समाप्ती अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, आपल्याला एखाद्या गोष्टीची जर फलप्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये शिस्तबद्धता असणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की त्यामुळंच आपल्याला सकारात्मक अनुभव हे लवकरात लवकर येतात. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित ऐका आणि श्री स्वामी समर्थांच्या जपाचं अनुष्ठान कशा पद्धतीनं न चुकता नित्यक्रमानं आणि रोजच्या देवपूजेप्रमाणेच रोजच्या रोज कशा पद्धतीनं करावं लागतं याची माहिती जाणून घ्या. चला तर मग व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे जप कोणत्या दिवशी सुरू करायचं आहे. तर लक्षात घ्या, ह्या अनुष्ठानासाठी तुम्ही गुरुवार ही योग्य दिवस निवडू शकता. यासोबतच तुम्ही श्री स्वामी समर्थ जयंती आणि यासोबतच आणखीन म्हणजेच कोणत्याही महिन्यामधील शुद्ध पंचमीच्या दिवसापासून तुम्ही श्री स्वामी समर्थ या जपाचं अनुष्ठान करायला सुरुवात करू शकता. स्वामी समर्थांच्या अनुष्ठान हे किती दिवसांचं करायचं हे आपल्या इच्छेवरती आणि आपण घेतलेल्या संकल्पावरती अवलंबून असतं. आध्यात्मिक शास्त्रानुसार आपण काही विशिष्ट कालावधी यासाठी शुभ मानले जातात. त्यामध्ये 3 दिवसांचा कालावधी जो अत्यंत तातडीच्या कामासाठी किंवा एखाद्याच्या मनाच्या एकाग्रतेसाठी हे छोटे अनुष्ठान मानले जाते. तुम्ही हे अनुष्ठान जर 7 दिवसाचं केलं म्हणजे सप्ताहाचं केलं तर याला प्रचलित अनुष्ठान असं म्हणतात. ज्याप्रमाणे गुरुचरित्र सप्ताह असतो त्याप्रमाणे 7 दिवस स्वामींचा जप किंवा वाचन केले जातं. 11 दिवसांच्या अनुष्ठानामध्ये ग्रहांची पीडा किंवा घरामधील कलह दूर करण्यासाठी 11 दिवसांचं अनुष्ठान शुभ मानलं जातं. यानंतर केलं जातं ते म्हणजे 21 दिवसांचं अनुष्ठान. एखादी मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा कठीण संकटांमधून मार्ग काढण्यासाठी 21 दिवसांचा संकल्प केला जातो. आणि यानंतर मंडळ अनुष्ठान म्हणजे 40 दिवसांचं अनुष्ठान. हे सर्वात प्रभावी असं मानलं जातं, जे आपल्या शरीरामधील ऊर्जा बदलण्यासाठी आणि स्वामींशी पूर्णतः एकरूप होण्यासाठी केलेलं अनुष्ठान असतं. यानंतर जपसंख्या देखील आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. अनुष्ठान करत असताना तुम्ही किती दिवस अनुष्ठान करणार आहात त्यावरून रोजच्या माळा ठरवायच्या आहेत. नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज किमान 11 माळी म्हणजेच 108 वेळा 1 माळ अशा पद्धतीने जप करू शकता. जर तुम्हाला संकट निवारण करायचं असेल तर रोज 31 किंवा 51 माळी जप करण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करू शकता. जर माळ ओढणं तुम्हाला शक्य नसेल तर किमान 15 ते 20 मिनटं स्वामींच्या नामामध्ये तुम्ही स्थिर बसू शकता आणि हे अनुष्ठान पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता. आता तुम्ही हे अनुष्ठान करायचं ठरवलं आहेच, तर लक्षात घ्या की या अनुष्ठानासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन हे स्वामींच्या चरणी व्हायला हवं, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी राहील. आता ह्या सगळ्यासाठी साहित्याची काय तयारी आहे, तर हे साहित्य जर तुम्ही गुरुवारी अनुष्ठान करणार असाल तर बुधवारी संध्याकाळीच सुरू करून ठेवा. श्री स्वामी समर्थांचा एक प्रसन्न असा फोटो किंवा मूर्ती आपल्याला यासाठी लागणार आहे. आपल्याला बसण्यासाठी लोकरीचं किंवा स्वच्छ असं कापडी आसन देखील असायला हवं. तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ आपण यासाठी वापरणार आहोत. माळ नवीन असेल तर ती आधी पंचामृतानं किंवा स्वच्छ पाण्यानं धुवून घ्या आणि मगच ती जपमाळीसाठी वापरा. यासोबतच तुम्हाला पूजेसाठी दिवा, मग तो तेलाचा किंवा तुपाचा असेल तरी देखील चालेल, अगरबत्ती, गंध, अक्षता आणि ताजी फुलं देखील असायला हवी. आपण ज्या दिवशी हे अनुष्ठान सुरू करणार आहोत त्यावेळी सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर स्नान करायचं आहे. स्वच्छ आणि धुतलेले कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि मग त्यानंतरच आपली देवपूजा आपल्याला सुरू करायची आहे. देवासमोर आपल्याला दिवा लावून कुलदेवतेचं आणि गणपतीचं स्मरण करायचं आहे.
कारण कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून आपण बाप्पांचा आशीर्वाद हा नेहमीच घेत असतो. त्यानंतर आपण स्वामींना मनापासून प्रार्थना करणार आहोत की हे स्वामी समर्था, मी आजपासून आपले अनुष्ठान सुरू करत आहे. मला बुद्धी आणि शक्ती द्या, जेणेकरून मी हे अनुष्ठान पूर्ण करू शकेन. अशा पद्धतीनं आपण आवाहन आणि संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपल्याला हे अनुष्ठान संकल्पाशिवाय पूर्ण होणार नाही हे देखील ध्यानात घेणं गरजेचं आहे. कारण की संकल्प घेतल्यानंतरच आपल्याला कोणतेही कार्य पूर्णत्वात नेण्यासाठी आपण प्रतिज्ञाच घेत असतो. त्यासाठी आपल्याला उजव्या हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आपलं नाव, गोत्र, ठिकाण आणि आपल्या मनामधील इच्छा बोलायची आहे. आणि मी आजपासून 7, 11 किंवा तुम्ही ज्या काही दिवसांचं अनुष्ठान ठरवलेलं आहे आणि किती माळा ठरवलेल्या आहेत त्या रोज करण्याचा आणि हे जप पूर्ण करण्याचा संकल्प करत आहे असं म्हणून ते पाणी आपल्याला एका ताम्हणामध्ये सोडायचं आहे. यानंतर आपल्याला जप करताना पुढील काही काळजी घेणं देखील गरजेचं असतं. पहिल्या दिवशी आपण ज्या ठिकाणी बसून जप करणार आहोत, शक्यतो शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी आपल्याला हे अनुष्ठान पूर्ण करण्याची वेळ पाळायची आहे. ही जागा आपल्याला काहीही कारणास्तव बदलायची नाही. यासोबतच हा जप करत असताना आपलं तोंड हे पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं. तुम्ही जो मंत्रांचा उच्चार करणार आहात त्यामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि लयबद्ध असावा. कोणताही जप हा घाईघाईमध्ये करू नका, कारण की त्यामागे जर तुमची भावना आणि तुमची एकाग्रता जर नसेल तर तुम्ही केलेल्या स्वामी जपाला किंवा इतर अन्य कोणत्याही जपाला काहीच अर्थ उरत नाही. जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं शांत बसायचं आहे. डोळे मिटून स्वामींची मूर्ती तुमच्या हृदयामध्ये आहे अशी कल्पना करायची आहे, जेणेकरून तुमची एकाग्रता वाढते आणि स्वामींपर्यंत आपण केलेली जपमाळ आणि त्यांचा जप याची आराधना आणि पूजा स्वामींपर्यंत पोहोचते. मानस पूजा झाल्यानंतर आपल्याला ह्या जपानंतर गणपतीची आरती आणि स्वामींची आरती देखील नित्य पूजेमध्ये करून घ्यायची आहे. या अनुष्ठानाच्या काळामध्ये तुम्ही कोणाशीही वाद घालू नका. बाहेरचे अन्न शक्यतो आपल्याला टाळायचे आहे किंवा तामसिक अन्न देखील तुम्ही या काळामध्ये वर्ज्य करायचे आहे. यासोबतच तुमच्या जवळ असलेला मोबाईल फोन किंवा इतर अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून थोडेसे दूरच राहा, जेणेकरून आपले मन भरकटणार नाही आणि आपले मन हे पूर्णपणे स्वामी जपावरती केंद्रित होईल याची आपण पुरेपूर काळजी घ्यायची आहे. नोकरीसाठी जर आपण हा जप करणार आहात तर आपल्याला या कामासाठी रोज किमान 21 माळी जप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला रोज तारक मंत्राचे 3 किंवा 11 वेळा असे वाचन देखील करायचे असते. नोकरीच्या चिंतेमुळे आपल्याला आलेलं नैराश्य जर दूर करायचं असेल तर तारक मंत्र हा रामबाण उपाय आहे हे लक्षात ठेवा. शक्य असेल तर आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती किंवा एखाद्या सुपारीवरती, जे आपण स्वामींची मूर्ती नसेल तर जी सुपारी ठेवतो त्यासाठी दर गुरुवारपासून पुरुष सूक्त किंवा स्वामी स्तवन म्हणत आपण अभिषेक देखील करू शकतो. नोकरीमध्ये शिस्त महत्त्वाची असते, तशीच ती अनुष्ठानामध्येही असते. त्यामुळे रोज एकाच वेळी जपाला बसा. अनुष्ठान काळामध्ये येणाऱ्या गुरुवारी जवळच्या स्वामी समर्थ मठामध्ये जाऊन 2 बेसन लाडू किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा आवर्जून अर्पण करायला विसरू नका. आता या सगळ्या गोष्टींसोबतच आपण स्वामी समर्थ जप करताना जी माळ घेणार आहोत त्यासाठी देखील योग्य पद्धत आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. ही जपमाळ करत असताना आपल्याला नेहमी उजव्या हाताचा वापर करायचा आहे. माळ नेहमी मधल्या बोटावरती ठेवायची आहे आणि अंगठ्यानं माळीचे मणी ओढायचे असतात. जप करत असताना तर्जनीचा माळीला कधीही स्पर्श होऊन द्यायचा नसतो, कारण की हे बोट अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळं हे माळीपासून लांब किंवा वरती ठेवावं. प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ असा मंत्र पूर्ण झाला की अंगठ्यानं एक मणी स्वतःच्या दिशेनं म्हणजेच आतल्या बाजूने ओढायचा असतो. मणी बाहेरच्या बाजूला ढकलून जप करायचा नाही. यासोबतच माळीच्या मध्यभागी जो एक मोठा मणी असतो त्याला आपण मेरुमणी असं म्हणतो किंवा सुमेरू म्हणतो, तो कधीही ओलांडायचा नाही. ज्यावेळेस आपण मेरुमण्यापर्यंत पोचतो तेव्हा आपली एक माळ म्हणजे 108 मणी पूर्ण झाल्याचा तो एक संकेत असतो किंवा ती एक मोजण्याची पद्धत असते. जेव्हा तुमचे एक जपमाळ पूर्ण होईल त्यावेळेस ती माळ तिथूनच उलट्या फिरवून आपल्याला पुन्हा श्री स्वामी समर्थ हा जप करण्यास सुरुवात करायचा असतो. मात्र यावेळी तुम्हाला मेरुमणी ओलांडून ती जपमाळ पुढे सुरू करायची नाही, तर मण्याच्या अलीकडूनच आपल्याला पुन्हा
आपल्याकडे एक एक मणी ओढत ही जपमाळ पूर्ण करायची असते आणि आपल्या अनुष्ठानाचे जितकी कितकी संख्या तुम्हाला मोजायची आहे ती पूर्ण करायची असते. जप करत असताना माळ ही जमिनीला कधीही टेकून देऊ नका. ती हृदयाच्या किंवा नाभीच्या जवळ धरा आणि शक्य असेल तर माळ एका स्वच्छ कापडामध्ये झाकून ठेवा आणि मग ती जपासाठी वापरा, जेणेकरून ती गुप्त देखील राहील. यावेळेस आपल्या पाठीचा कणा देखील ताठ असायला हवा. यामुळं आपल्या शरीरामधील ऊर्जा योग्य प्रकारे प्रवाहित होते. डोळे बंद ठेवा किंवा स्वामींच्या मूर्तीच्या चरणाकडे स्थिर ठेवून देखील तुम्ही हा जप करू शकता. जप करत असताना ओठांची हालचाल अगदी मंद असावी किंवा मनातल्या मनामध्ये जप करावा. यालाच आपण मानसिक जप म्हणतो, जो सर्वात श्रेष्ठ मानला जातो. अनुष्ठानाचे दिवस पूर्ण झाले की शेवटच्या दिवशी आपल्याला त्याची व्यवस्थित सांगता किंवा समारोप देखील करायचा असतो. आपण स्वामींना पुरणपोळीचा किंवा खिरीचा नैवेद्य यावेळी दाखवू शकतो. किमान एका गरजू व्यक्तीला किंवा एखाद्या लहान मुलाला आपण अन्नदान देखील करू शकतो. यासोबतच मठात जाऊन आपल्याला दर्शन देखील घ्यायचं आहे आणि स्वामींचे आभार मानायचे आहेत. यावेळी तुम्ही बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य स्वामींना अर्पण करू शकता. यासोबतच हे अनुष्ठान तुम्ही गुरुवारी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पहिल्या दिवशी आवश्यक ती मानसिक तयारी करूनच या जपाला सुरुवात करा. आणि तुम्ही जर हे अनुष्ठान करणार असाल तर शक्यतो 7 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचंच अनुष्ठान करा, जेणेकरून तुम्हाला श्री स्वामी समर्थ जपाची फलप्राप्ती ही लवकरात लवकर होईल आणि आपली प्रार्थना स्वामींच्या चरणापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ जपाचं अनुष्ठान तुम्हाला जर करायचं असेल तर इतकी माहिती पुरेशी. तुम्हाला यापेक्षा आणखीन काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ आपल्यावरती असाच कृपाशीर्वाद कायम ठेवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.